मंगल देशा पवित्र देशा दगडांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश। आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संकुलाच्या प्रांगणामध्ये सर्व मान्यवर अतिथींचे मी ऋतुजा शिंदे सहर्ष स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी कुमारी शिवानी सुरेश पवार आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांचे मी आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करते। मी मान्यवरांना विनंती करते की आजचे अतिथीपद आपण भूषवावे। महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास हा अतिशय भव्य दिव्य आहे, उज्ज्वल आहे आणि याच आजच्या कार्यक्रमासाठी 1 मे जो महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो त्या प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमाचे अतिथीपद हे मॅडम भूषवित आहेत। त्यांचे पुनश्च एकदा आपल्या विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते। हॅलो, मी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री PN माने सर यांना प्रास्ताविक करण्याची विनंती। इथून पुढील सूत्रे मी श्री विद्यार्थी मित्र हो, 60 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर किंवा तत्पूर्वी देखील महाराष्ट्राला अतिशय उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला एक गौरव प्राप्त करून दिला आणि पराक्रमाची गाथा लिहिली। त्याचप्रमाणे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते। कित्येक दिग्गज, विविध क्षेत्रातील दिग्गज सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीने जगाला दिलेले आहेत। आणि अशा या महाराष्ट्र दिनाचा गौरव म्हणून आजचा 1 मेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आजच्या मान्यवर अतिथी माननीय शिवानी सुरेश पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। त्यांनी ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे। त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे पद भूषवत रेनी शॉ मेट्रोलॉजी सिस्टम्समध्ये त्या सध्या काम करत आहेत। आणि आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी यासाठी म्हटलं कारण आपल्या विद्यालयातूनच SSC बोर्डामध्ये 2015 साली त्या केंद्रामध्ये प्रथम आलेल्या होत्या। अशा आपल्या यशस्वी झालेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते आजचा 1 मे दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। ध्वज के लिए सामने सलामी देगा, सामने सलामी, जय हिंद, सामने सलामी।
राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. पुढे एक साथ ध्वजगीत शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जान न पाए. चाहे जान भले ही जाए. शान नहीं सकी जान न पाए. चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. तब होवे प्रणपूर्ण हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. पुढे प्रतिज्ञा केली घोषया. प्रतिज्ञा होईल मोठ्या आवाजात म्हणायची सर्वांनी. मी अशी प्रतिज्ञा करतो की मी अशी प्रतिज्ञा करतो की या राष्ट्रध्वजाशी या राष्ट्रध्वजाशी आणि हा राष्ट्रध्वज आणि हा राष्ट्रध्वज भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे. त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहीन. जय हिंद. परेड एक साथ महाराष्ट्र गीत शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा.
रा भीमथडीच्या भीमथडीच्या तटनाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो जय शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भेट जाऊ सर्वांना मान्यवरांना विनंती की कृपया स्टेजवर बसून घ्यायचंय. यानंतरचे पुढील कार्यक्रमाचे सूत्रे मी शिंदे मॅडमकडे सोबत करतो. विद्यार्थी मित्र हो, जसा आज 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, तसाच हा प्रत्येक विद्यालयामध्ये प्रत्येक शाळेमध्ये निकाल वाटपाचा दिन सुद्धा असतो आणि ज्याची सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक हे उत्साहाने आणि खरोखरच औत्सुक्याने वाट बघत असतात. म्हणूनच आज आपण निकाल वाटप करत आहोत, परंतु वर्गांमध्ये त्या वर्गाच्या इतर सर्व विद्यार्थ्यांचं निकालाचं वाटप होईल आणि आजच्या मान्यवरांच्या हस्ते प्रथम 3 क्रमांकाचं वाटप आता होणार आहे. मी मान्यवर अतिथींना विनंती करते की त्यांनी सर्व वर्गातील 3 प्रथम क्रमांकांचे निकालाचे वाटप करावे. सर्वप्रथम इयत्ता 5वी मधून 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. सहारा अल्ताफ पठाण 736 गुण घेऊन ही विद्यार्थिनी 92% 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचंय, त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते निकालाचे वाटप करावे. विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री निकम सर, त्याचप्रमाणे पालक प्रतिनिधी सौ मोहिते मॅडम यांना देखील मी विनंती करते की त्यांनी देखील निकालाचे वाटप करावे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावर आहे ईश्वरी संभाजी कदम 737 गुण 800 पैकी 92.12% गुण घेऊन ही विद्यार्थिनी द्वितीय आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या टाळ्या थांबल्या नाहीत पाहिजेत. प्रगतीचे पंख घेऊन ह्या विद्यार्थ्यांनी उड्डाण केलेलं आहे आणि निश्चितच हे उड्डाण आयुष्यभरामध्ये त्यांना पुढे घेऊन जाईल
आणि मोठे यश मिळवून देईल. प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. प्रत्येक वेळेला मुलगीच असायला पाहिजे असं काही नाही, मुलं सुद्धा तितक्याच मेहनतीने काम करत असतात. तर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे शंभूराज गणेश तोडकर 737 गुण घेऊन 92.12%. त्यानंतर इयत्ता 5वी ब मधून तिसरा क्रमांक आहे सई विक्रम चव्हाण 237 गुण घेऊन 94.8% गुण तिला प्राप्त झालेले आहेत. सई विक्रम चव्हाण. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे सई सुनील देशमुख 241 गुण प्राप्त झालेले आहेत तिला 96.4%. आणि इयत्ता 5वी ब मधून विभागून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. एक नाही दोन नाही तब्बल 3 जणांना. तर प्रथम क्रमांकावरती आहेत कृष्णा अमोल शेरकर 242 गुण घेऊन 96.8% गुण घेऊन तो वर्गामध्ये प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे आराध्या दीपक हंबर 242 गुण घेऊन 96.8% गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी. त्याचप्रमाणे अक्षता नागेश राऊत 242 गुण घेऊन 96.8%. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत. आज या विद्यार्थ्यांना इथं निकाल घेण्याची संधी प्राप्त होतीये. इथून पुढच्या शैक्षणिक वर्षांमध्ये आपणास देखील ही संधी प्राप्त होईल यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यायची. सर्व विद्यार्थी इथून पुढे मेहनत करतील आणि असंच यश संपादन करतील. यानंतर सहावी अ तिसरा क्रमांक कुमारी जान्हवी विजयगिरी गोसावी 801 900 पैकी गुण घेऊन 89% गुण घेऊन ही विद्यार्थिनी वर्गामध्ये तिसरी आलेली आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक शुभ्रा अतुल भोसले 803 गुण घेऊन 89% गुणांनी ही द्वितीय आलेली आहे. आणि सर्वप्रथम क्रमांक आहे त्रिशा आप्पा तोडकर 835 गुण घेऊन 92% गुण घेऊन ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण टाळ्या तर वाजवू शकतो. इयत्ता 6वी ब मधून तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे आराध्या रामचंद्र वंजारी 93.22% गुण घेऊन ही विद्यार्थिनी वर्गामध्ये तिसरी आलेली आहे. तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे श्रुतिका युवराज माने 94% गुण. विद्यार्थी असतील तर पटकन उभे राहायचे आणि पटकन पुढे यायचंय. आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे अनुजा नवनाथ घाडगे 94.11% गुण घेऊन ही विद्यार्थिनी 6वी ब मधून प्रथम आलेली आहे. यानंतर इयत्ता 7वी अ तिसरा क्रमांक मिळालेला आहे गायत्री महेश सुतार हिला 726 गुण घेऊन 90% सहित ही विद्यार्थिनी तिसरी आलेली आहे 90.8%. द्वितीय क्रमांक समृद्धी शंकर पवार 727 गुण घेऊन 90.9% गुण घेऊन ही विद्यार्थिनी द्वितीय आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या टाळ्या कमी पडतात, आपला उत्साह कमी पडतोय. आज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर उद्या आपल्यासाठी कोणीतरी वाजवणार आहे निश्चित. आणि प्रथम क्रमांक मिळालेला आहे अनन्या संतोष मिसाळ 733 गुण घेऊन 91.6% गुण घेऊन ही विद्यार्थिनी वर्गामध्ये प्रथम आलेली आहे. यानंतर इयत्ता 7वी ब तिसरा क्रमांक मिळालेला आहे स्वराली संतोष गोळे हिला 759 गुण घेऊन 94.81% सहित ही विद्यार्थिनी तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. टाळ्या वाजवायच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. सर्व विद्यार्थी कुठेच कमी नाहीत. यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे ईश्वरी विठ्ठल कणसे हिला 765 गुण 95.56% हिला प्राप्त झालेले आहेत. ईश्वरी जोरात पळतेच आहे. ईश्वरी विठ्ठल कणसे. आणि प्रथम क्रमांक राजलक्ष्मी जयवंत मोहिते 774 गुण घेऊन 96.45% गुणांनी ती यशस्वी झालेली आहे. प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि मी तिचे पालक इथे उपस्थित आहेत सौ मोहिते मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनीच आपल्या पाल्याला निकाल द्यावा अशी मी त्यांना विनंती करते, कारण हा गौरवाचा क्षण एका आईसाठी फार महत्वाचा असतो. यानंतर
8वी अ. तिसरा क्रमांक मिळालेला आहे सार्थक विजय जाधव याला 314 गुण घेऊन 87.22% गुणांनी हा तिसरा आलेला आहे. दुसरा क्रमांक आहे संग्राम संजय जाधव 324 गुण घेऊन 90% सहित हा द्वितीय आलेला आहे. विद्यार्थी असतील तर पटकन यायचे पुढे. आणि प्रथम क्रमांक आलेला आहे अबुझर सलीम आतार 329 गुण घेऊन 91.39% सहित प्रथम क्रमांक अबुझर सलीम आतार. पटकन यायचंय. यानंतर इयत्ता 8वी ब चे विद्यार्थी. तिसरा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे गायत्री शशिकांत भांडवलकर 318 गुण, संचिता अजय कदम 318 गुण, 88.33% दोघींनाही. दोघींचंही मनपूर्वक अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांनी उपस्थित असेल तर पटकन यायचंय पुढे. दुसरा क्रमांक पटकावलेला आहे सृष्टी बाजीराव वायदंडे 319 गुण, रुद्र मंगेश भोसले 319 गुण. सृष्टी पळत यायचंय. सर्व विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अजून विद्यार्थ्यांची नावे थांबलेली नाही आहेत. टाळ्या कमी पडता कामा नयेत. 88.61 गुणांनी सृष्टी वायदंडे आणि रुद्र भोसले हे द्वितीय क्रमांकाने यशस्वी झालेले आहेत. इयत्ता 8वी ब मधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सई दीपक देशमुख 329 गुण, 91.39%. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा पुन्हा सांगितलं जाते तरी सुद्धा टाळ्या वाजवत नाहीयेत. टाळ्यांमध्ये चिंगूसपणा करायचा नसतो. यानंतर इयत्ता 9वी अ मधून विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री BN माने सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते निकालाचे वाटप करावे. इयत्ता 9वी अ मधून तिसरा क्रमांक पटकावलेला आहे समर्थ माधव माने 600 पैकी 495 गुण यांना मिळवलेले आहेत 82.50%. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आनम अमित आतार 600 पैकी 496 गुण घेऊन ही द्वितीय आलेली आहे 82.67%. आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सानिका गणेश बनगोंडे 519 गुणांनी 86.50% सहित ही विद्यार्थिनी 9वी मधून प्रथम आलेली आहे. आणि हे इयत्ता 9वी चे विद्यार्थी उद्यासाठी पुढच्या वर्षासाठी इयत्ता 10वी मधून देखील प्रथम येतील, केंद्रामध्ये प्रथम येतील आणि विद्यालयाचा नावलौकिक असाच वाढवतील याची निश्चित आशा वाटते. यानंतर इयत्ता 9वी ब मधून तिसरा क्रमांक आलेला आहे श्रीनिधी विजय मोरे 529 गुणांसहित 88.17% गुण. द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे रुचिता महेश कुंभार आणि संस्कृती शशिकांत पवार 540 गुणांनी 90% सहित ह्या विद्यार्थिनी द्वितीय आलेल्या आहेत. पटकन यायचं पडत. आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी साक्षी अमर माने 90.33% 542 गुणांसहित ही विद्यार्थिनी वर्गामध्ये प्रथम आलेली आहे. इयत्ता 9वी चे हे गुण प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र असे कंबाईन दिलेले आहेत आणि त्यातून हे क्रमांक काढण्यात आलेले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर कॉलेजचे निकाल वाटप करण्यासाठी मी सपकाळ मॅडम यांना विनंती करते. 11वी सायन्स प्रथम क्रमांक माने वैष्णवी अर्जुन 600 पैकी 549 गुण 91.5% गुण मिळवलेले आहेत. 91.5% पर्सेंटेज
टक्केवारी मिळालेली आहे. द्वितीय क्रमांक गायकवाड वेदिका बाजीराव 600 पैकी 506 गुण 84.3%. तृतीय क्रमांक माने सिद्धी नितीन 600 पैकी 474%. यानंतर 11वी कॉमर्स प्रथम क्रमांक शिखरे वैष्णवी निलेश 600 पैकी 476 गुण. द्वितीय क्रमांक कदम समीक्षा हनुमंत 600 पैकी 466 गुण. 11वी कॉमर्स तृतीय क्रमांक डोईफोडे धनश्री तानाजी 600 पैकी 463 गुण 77.17% गुण मिळवलेले आहेत. यानंतर आर्ट्स अ डिव्हिजन प्रथम क्रमांक गोळे प्रणव राहुल 600 पैकी 451 गुण 75.17% मार्क मिळालेले आहेत. द्वितीय क्रमांक शेख बेनझीर करीम 600 पैकी 441 गुण मिळवून 73.50% गुण मिळवलेले आहेत. तृतीय क्रमांक जाधव हर्षाली संभाजी 600 पैकी 439 गुण मिळवलेले आहेत. 73.17%. यानंतर कला शाखा ब तुकडी प्रथम क्रमांक कदम पल्लवी हनुमंत 600 पैकी 390 गुण 65% गुण मिळवलेले आहेत. द्वितीय क्रमांक माने संगीता भीमराव 600 पैकी 385 गुण मिळवलेले आहेत. 64.17% गुण मिळवलेले आहेत. नलवडे पायल नवनाथ तृतीय क्रमांक 600 पैकी 359 मार्क 59.83% गुण मिळवलेले आहेत. धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय कुमारी शिवानी सुरेश पवार यांना आजच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ मी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते की जसे त्यांनी आतापर्यंत प्रगतीचा मार्ग आक्रमला आहे आणि यश गाठलेलं आहे तसंच आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील गाठावं यासाठी आपण मार्गदर्शन करा. सुप्रभात सगळ्यांना. आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर शिक्षक वृंद आणि उपस्थित पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्र दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. तसेच आज जागतिक कामगार दिनही आहे, त्याच्याही मी सर्वांना शुभेच्छा देते. 1960 साली याच दिवशी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि आज या दिवसाचा आपण अभिमानपूर्वक गौरव साजरा करत आहोत. महाराष्ट्र ही शौर्य, संस्कृती, ज्ञान आणि कर्तृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर पुरुषांच्या प्रेरणादायी कार्यामुळे आज हे राज्य प्रगतीच्या वाटेवर आहे. या मातीत जन्म घेणं, शिक्षण घेणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याच दिवशी आज मला इथे माझे विद्यार्थी म्हणून बोलण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. हेच ते ठिकाण जिथून माझा प्रवास सुरू झाला आणि म्हणूनच आज तुमच्यासमोर माझे काही अनुभव आणि विचार मांडण्याची संधी मला इथं मिळते याचा मला खूप आनंद आहे. मी आज एका IT कंपनीमध्ये काम करते, परंतु आज मी जे काही आहे त्याची पायाभरणी याच शाळेत झालेली आहे. इथे माध्यमिक शिक्षण घेताना आदरणीय शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मला 10वी व 12वीमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक मिळवता आला आणि याच यशाचा फायदा मला पुढे CET परीक्षा आणि इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये फार मोठा फायदा झाला.
त्या इंजिनिअरिंग नंतर मी सिडॅक हा कोर्स पूर्ण केला. त्या परीक्षेत मला ऑल इंडिया रँक 5वी रँक मिळाली होती. सध्या मी रेनिशॉ या ब्रिटिश कंपनीमध्ये कामाला आहे. ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काम करते. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही. आज मीही दररोज नवीन काही ना काही शिकते, कारण टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस बदलत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर मला वाटतं की कोडिंग, थोडं कम्प्युटर नॉलेज आणि इंग्रजीचं महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. जेवढे तुम्ही लवकर या गोष्टी आत्मसात कराल तेवढं तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. शेवटी एवढंच बोलते की आज इथे मला बोलण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानते. आणि पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदररित्या आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि आज विद्यालयातील माजी विद्यार्थिनी जर इथे प्रमुख अतिथी म्हणून येत असेल तर निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना देखील त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या यशासाठी वाटचाल करायची आहे हे लक्षात आलेलंच असेल. आपल्या विद्यालयातील इयत्ता 9वी ब मधून सई देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त ती आपल्या विद्यालयास एक पुस्तक भेट देऊ इच्छिते. मी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री पी.एन. माने सर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचा स्वीकार करावा व सईला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा द्याव्यात. आणि दरवर्षी ती इंग्लिश पुस्तक आपल्या विद्यालयाला भेट देते, तर निश्चित मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की त्यांनी या पुस्तकांचे वाचन करावे व ज्ञान संपादन करावे. सईला विद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यानंतरची पुढील सूत्रे मी श्री वनवे सर यांच्याकडे सोपवित आहे. पुरे कडून देत कडक, पुरे विश्राम झाडाचं नाही कोणी, पुरे साफा, पुरे पैमान के लिए सामने सलामी देगा, सामने सलामी, सामने सलामी, पुरे 3 को मिनारे लगाएंगे. भारत